संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा देवळी ग्रंथ गाथेमध्ये 1540 क्रमांकाचा अभंग आहे. ग्रंथाचे ते अर्थ नेनत आहे खळ, बहु अनर्गळ झाले विषयी. नाही भेद म्हणून भलतेची आचरे, मोकळा विचरे मनासरे. तुका म्हणे विषा नाव ते अमृत, पाप पुण्य भीत नाही नष्ट. असं झालं. महाराजांना याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की एका गावामध्ये आत्मानंद नावाचा एक परमेश्वर भक्त असा आत्मानंद नावाचा एका गावामध्ये माणूस राहत होता. आणि त्याला असं झालं की आता आपल्याला आपल्या घरी 4-5 नोकर ठेवावे आणि ज्यामुळे आपण चांगल्या प्रकारे सुखी होऊ, आपलं काम होईल, आपला व्यापार वाढेल, या प्रकारे त्याला इच्छा झाली. बरोबर. तो मुळातच आत्मानंद नावाचा माणूस होता. मग त्याने काय केलं, एक 5 इंद्रिय म्हणजे 5 नौकर त्याने कामावर ठेवले. त्या 5 इंद्रियावर सुपरविजन करण्यासाठी एक मन असतं आणि मनाच्या वर बुद्धी असते. 5 इंद्रिय भोगण्यासाठी त्याने 5 नौकर घरामध्ये ठेवले, कामासाठी ठेवले. आणि त्यावर सुपरविजन करण्यासाठी मनोजीराव नावाचा एक ग्रस्त ठेवला. मनोजीरावर सुपरविजन करण्यासाठी बुद्धी काम करत असते, त्यावर बुद्धिनिष्ठ नावाचा एक दुसरा त्याच्यावर काम करणारा माणूस ठेवला. झालं. हे लोक कामाला आले. 4 लेबर, 5 इंद्रिय होते, 5 इंद्रियाचे 5 विषय होते. ते लोक कामावर आले 5. आणि त्यावर मनोजीराव म्हणजे मन कार्य करू लागलं, त्यावर नियंत्रण करू लागलं. आणि त्याला सहकार्यासाठी बुद्धी ठेवली. बुद्धी जरा श्रेष्ठ असते, बुद्धिनिष्ठ माणूस. झालं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला. त्यानंतर असा प्रकार घडायला लागला की जो आनंदाची तिची तिजोरी भरलेली होती, त्या माणसाची जे आनंदाचं धन होतं त्याच्या भरलेलं तिजोरीमध्ये, ते वरचेवर त्याच्यामध्ये कमतरता यायला लागली, तूट यायला लागली. मग तो विचार करू लागला की हे माणसं नसताना माझी तिजोरी तुडुंब भरलेली होती. आनंदरूपी जे नाणं, खणखणीत नाणं होतं, ते माझ्या तिजोरीमध्ये गच्च भरलेलं होतं. परंतु हे माणसं आल्यापासून 5 लोक लेबर कामावर ठेवले आणि हा 6वा मनोजीराव ठेवला. त्याच्यावर पुन्हा बुद्धिपंत नावाचा एक माणूस सुपरविजन करायसाठी ठेवला. असे 7 लोक ज्यावेळेस मी कामावर ठेवले, ज्यावेळेस मी यांच्या आहारी गेलो, त्यावेळेस माझ्या तिजोरीतून तूट यायला लागली, तूट झाली, कमी व्हायला लागलं. ज्यावेळेस तो चेक करत असतो तिजोरी, त्यावेळेस त्याला असं धन कमी व्हायला लागलेलं दिसायला लागलं. आनंदाचं जे नाणं आहे ते फक्त कमी व्हायला लागले, तूट यायला लागले त्याच्यामध्ये. तो विचार करू लागला की असं का व्हायला लागलं. बरं. मग तर त्याबद्दल तो विचार करू लागला आणि म्हणले आता याचा FIR फाडला पाहिजे का, की चोरी व्हायली घरामध्ये, आनंद माझा चोरीला चाललाय आणि हे लोक आल्यापासूनच हे चोरीला चाललंय, हे त्याने ओळखलं. एवढी तरी त्याची बुद्धी साबित होती की कुठून आपली चोरी होती हे तरी त्याला. त्याने काय केलं की परमेश्वर, आता हे जे चोरी होत होती कशी होत होती, मग याचं छडा कोण लावणार. मग परमेश्वर रूपी जो आहे बसलेला ठाणेदार, परमेश्वराकडे त्यांनी FIR दाखल केलं. परमेश्वराने मग त्याची चौकशी चालू केली की कसं झालं, तू पहिला आनंदी होता, मूळ तुझा स्वरूप आनंदी होता, तुला मी एवढं आनंदाने तुला नाणं खणखणीत दिलं होतं, तू मग असा तुझ्यातून ते नाणं चोरी कसं गेलं, कोणी नेलं चोरी. मग त्याने सांगितलं की देवा म्हणे हे 5 लोक मी कामावर ठेवले, त्याच्यावर हे बुद्धिपंत निष्ठ मनाजीराव ठेवला आणि त्याच्यावर बुद्धिपंत नावाचा हा एक सुपरवायझर ठेवला.
आणि हे 5 लेबर होते बाबा माझ्याकडे, आणि हे लावल्यापासून माझं हे चोरीला चालला आनंद. बरं, मग महाराजांनी चौकशी चालू केली. का रे बाबा? त्यांनी मग आता त्यांचा ते FIR त्यांच्याकडे आल्यानंतर ते चौकशी जसं पोलीस करतात त्याप्रमाणे त्यांनी चौकशी चालू केली परमेश्वरांनी. मग सुरुवातीला त्यांनी आपलं आपले 5 इंद्रिय आहेत, 5 लेबर आहेत. ते 5 लेबर म्हणजे कोणते? कानाने काय ऐकू येतं? मधुर संगीत किंवा अश्लील संगीत, याप्रमाणे हा जे कान असतं ते कान या संगीतामध्ये लिप्त असतं. म्हणजे जे नको ते ऐकण्यामध्ये ते हे असतं. डोळ्यासाठी जे सुंदर परमेश्वराचं रूप पाहायला पाहिजे ते डोळे पाहत नव्हते. ते डोळे दुसरंच काहीतरी दुसऱ्या ज्याच्यामध्ये ते लीन झाले होते. नाकाने सुगंध घ्यायला पाहिजे, परमेश्वराचा आनंद घ्यायला पाहिजे, परंतु ते दुसराच आनंद घेण्यामध्ये ते मग्न होते. रसनाने चांगलं खायला पाहिजे, परंतु तेच मांस, मच्छर, दारू याच्या चवळीमध्ये ते अधीन झाले होते. याप्रमाणे कान, नाक, डोळा आणि रसना आणि हे जे आपलं जे शरीर आहे ते शरीरामध्ये परमेश्वराचा स्पर्श घेण्यामध्ये असले पाहिजे. म्हणजे हे शरीर हे दुसरंच काहीतरी घेण्यामध्ये उन्मत्त झालेलं होतं आणि त्याप्रमाणे त्या रसामध्ये मागं लागलेलं होतं. मग याप्रमाणे परमेश्वराने छडा लावण्याचा प्रयत्न केला. मग त्याने विचारलं बाबा, एक चालू केलं. मग डोळ्याला विचारलं, का रे बाबा तुला रूप पाहायचं, ते माझं रूप पाहायला पाहिजे. तू रूप कोणतं पाहिलं? नाही म्हणे, रूप मी आम्ही अमुक ठिकाणी जायचं होतं आम्हाला, ते रूप आम्हाला दिसलं म्हणे. बरं, मग ते रूप दिसल्यानं तू काय केलं? मी तुमचे सुपरवायझर ठेवले होते म्हणे मनाजीराव, तर मनाजीरावला सांगितलं की मला असं असं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मग रसनेला विचारलं, का रे रसना, तुझं काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणे, मला आता हे जे तुमचं जे सात्विक अन्न आहे ना, हे सात्विक अन्न मला खायचा कटाळा आला, म्हणून मी मांस, मच्छर, दारू याच्यामध्ये मला आनंद वाटू लागला आणि म्हणून मी मनाजीरावला सांगितलं. त्याचप्रमाणे कर्णेंद्र कान्होजीरावला विचारलं, का रे बाबा, काय तुझा काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणे, मला हे असलं देवाचं कीर्तन किंवा देवाचं हे अभंग हे ऐकून मला कटाळा आला होता, म्हणून मी अश्लील गाणे ऐकायला लागलो, अश्लील ते करायला गेलो आणि ते मी ऐकण्यामध्ये मला आनंद वाटू लागला. मग तो काय केलं? मग मी मनाजीरावला सांगितलं. मनाजीराव तुमचे सुपरविजन होते. ठीक आहे. याप्रमाणे 5 जे विषय आहेत, 5 इंद्रिय आहेत, 5 इंद्रियाचे विषय आहेत. या विषयाने काय केलं? लेबरने त्या सुपरविजरला म्हणजे मनाजीरावला, म्हणजे मनाला त्या तिकडे जाण्यासाठी परावर्तित केलं. आता मन तर त्या विषयाकडे आकर्षित झालं, पण मनाजीराव एवढे काही हुशार नसतात. फक्त मन जातं, पण त्याला कार्य करण्यासाठी त्याला बुद्धीची गरज असते. एक तर माणसाचं इंद्रिय विषयाकडे लेबर असतात, ते काही करू शकत नाही. त्याच्यानंतर मग मन तिकडे जातं. बरं, मन गेलं तरी मन बी काही करू शकत नाही. त्याची इच्छा जरी झाली मनाची, तरी त्याला कार्यान्वित आणण्यासाठी त्याला बुद्धीची सुद्धा गरज असते. आणि त्याप्रमाणे त्याने त्या बुद्धीला आदेश दिला, कोणी? मनाजीरावने. आणि याप्रमाणे मग बुद्धी कार्याला लागली. मग ते प्लॅनिंग आखायला लागली, कसं जायचं, काय करायचं, आपल्याला हे तर सुख पाहिजे, हे विषय सुख पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धीने ते विषय सुख प्राप्त करण्यासाठी हे 5 लेबर आणि मन सगळ्यांचं सहकार्य देऊन तो विषय भोगण्याचा प्रयत्न केला. आता या प्रयत्नामध्ये कधी कधी त्याला यश आलं. यश येऊन त्याला क्षणिक सुख प्राप्त झालं आणि लगेच ते संपून गेलं. संपल्यानंतर मग पुन्हा अजून मग त्या ठिकाणी मग क्रोध नावाचा एक राक्षस त्या ठिकाणी जागा झाला. आता क्रोध ज्या ठिकाणी झाला, कारण ते जे प्राप्त होताना सुद्धा क्रोध निर्माण होतो, ते प्राप्त करीत असताना, आणि प्राप्त नाही जरी झालं तरी तो क्रोध निर्माण होतो. मग ज्यावेळेस क्रोध निर्माण झाला त्यावेळेस त्यांनी मग तो
तो राक्षस आहे, क्रोध राक्षस आहे. निर्मिती कुणी केली? निर्मिती केली या बुद्धिपंतांनी त्याला आव्हान दिलं. आणि याप्रमाणे ज्यावेळेस क्रोध राक्षस आला त्यावेळेस मग याच्यातला जो आनंद घन जो नाणं होतं ते त्याने चोरीला चालू केलं. याप्रमाणे त्यांनी मनाला आणि पाच इंद्रियाला आदेश देऊन तुझं इच्छित कार्य होत नाही ना, याप्रमाणे त्याच्यातला जो आनंद आहे, बुद्धी नष्ट झाली, बुद्धी संपून गेली आणि त्यामुळे तो भ्रमिष्ट झाला. आणि या ठिकाणी मग त्याचं नुकसान तो मृत्यूपंथास लागला नाही, परंतु ते व्हायच्या अगोदरच त्याची जाग आली आणि परमेश्वराकडे FIR दाखल केल्यामुळे परमेश्वराने हा संपूर्ण त्याचा शोध त्या माणसाला, आनंदघन माणसाला सांगितला. आणि ज्यावेळेस मग असा एखादा संत ज्यावेळेस एखाद्या दुःखी माणसाला सांगतो की तुझ्यामधला जे दुःखाचं कारण आहे, तुझ्यातला जो आनंद आहे, जो चोरीला जात आहे, त्याचं कारण असं आहे. आणि ज्यावेळेस त्या माणसाच्या मनामध्ये असा प्रकाश पडतो आणि मग तो हे सगळे पाच इंद्रिय परमेश्वराच्या रूपात लावतो आणि त्यामुळे तो आनंद घन जो परमेश्वराचा आनंद आहे तो ते पाच इंद्रिय ग्रहण करतात आणि मन त्याच्या पाठीमागे लागतं आणि बुद्धीसुद्धा त्याला सहकार्य करतं. त्यामुळे क्रोध राक्षसाचा तुमच्यामध्ये प्रादुर्भाव, निर्मिती होण्याची शक्यता अजिबात नसते. आणि त्यामुळे तुमच्यातला जो आत्मानंद, आतोनात परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे, जन्मल्यापासून जो दिलेला आहे, तो चोरीला जाण्याचा, मरेपर्यंत चोरीला जाण्याची शक्यता इतही नसते. याप्रमाणे तुकाराम महाराजांनी या अभंगातून ग्रंथाचे ते अर्थ नेनती हे खळ बहु अनर्गळ झाले विषयी. याप्रमाणे ग्रंथामध्ये जे परमेश्वराबद्दल जे सांगितलेलं आहे त्याबद्दल हे खळ सांगत नाहीत असं तुकाराम महाराज या कथेवरून सांगतात. आणि बहु अनर्गळ झाले विषयी, आणि विषयामध्ये हे विषयांत झालेले आहेत आणि ज्यामुळे त्यांच्यातला आत्मानंद जो आहे, परमानंद परमेश्वर हा विन्मुख झालेला आहे आणि त्यामुळे ते दुःखी आणि विषयाच्या लिप्त होऊन दुःखी झालेले आहे. नाही भेद म्हणून भलतेची आचरे, मोकळा विचारी मनासावी. याप्रमाणे हे मनाप्रमाणे, मनोजीरावाप्रमाणे आपलं आचरण करतात. नाही भेद म्हणून भलतेच आचरे आणि इंद्रियाला जे आवश्यक आहे ते पोषण्यासाठी जन्मभर प्रयत्न करत असतात. तुका म्हणे विषा नाव ते अमृत, पाप पुण्य भीत नाही नष्ट. याप्रमाणे पाप पुण्यासाठी ते भीत नाहीत आणि या प्रकारे ते आपला आनंद, आत्मानंद विसरून विषयासक्त होऊन आपला आत्मानंद जे परमेश्वराने जो दिलेला आहे ते विसरून जातात आणि दुःखी कष्टी जीवनभर होत राहतात. आणि या प्रकारे माणूस हा जीवनभर दुःखी होत राहतो. माणसाला सुखी व्हायचं असेल तर या प्रकारे हे पाच विषय हे परमेश्वराकडे लावले पाहिजेत. पाच इंद्रियाचे पाच विषय परमेश्वराकडे लावले पाहिजेत. मन परमेश्वराकडे लावलं पाहिजे आणि त्याप्रमाणे बुद्धीसुद्धा मग आपोआप त्या परमेश्वराकडे लीन होऊन जाते आणि मग क्रोध नावाचा राक्षस निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि या प्रकारे माणूस हा सुखी झाल्याशिवाय राहत नाही, असा या अभंगाचा, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ आहे.